जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. माझ्या कथेचं नाव आहे व्यसनाचा विळखा. नुकताच लग्न होऊन विद्या आपल्या सासरी नांदायला आली होती. तसं सासरचं सुख पाहून तर ती अगदी मनोमन हरखून गेली होती. कारण सासरी तिला जीवापड जपणारा नवरा, तसंच जीवापड जपणारे तिचे सासू सासरे हे सुख पाहून ती हरखून गेली होती. तसं विद्या चार चौघीत उठून दिसेल अशीच होती, कारण तिचं सौंदर्य सर्वांना लाजवेल असंच होतं. ती अभ्यासातही हुशार होती, पण वडिलांच्या परिस्थितीमुळं तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि तिच्या वडिलांनी दत्तात्रय नावाच्या मुलाशी तिचं लग्न करून दिलं. तसं तिच्या सासूचं नाव सखोबाई आणि सासऱ्याचं नाव बाळासाहेब असं होतं. ती आपल्या संसारात सुखात नांदत होती आणि सासू सासरे तर तिला अगदी जीवापाड जपत होते. तिची सासू तर तिला कधी कुणाच्या दारातही जाऊ देत नव्हती आणि कुणाला आपल्या घरीही येऊ देत नव्हती. कारण तिला वाटायचं की आपली सून चार चौघीत उठून दिसणारी आहे आणि हिला जर कुणी काही सांगितलं, हिचे कुणी काही कान भरले तर काय करायचं, म्हणून ते तिला कुणाच्या घरी पण जाऊ देत नव्हती. असंच नव्याचे 9 दिवस संपत आले आणि तिची सासू तिला घेऊन शेतात जाऊ लागली. शेतात जाता येता बायका तिला बघत होत्या, तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक करत होत्या, वर्णन करत होत्या, पण अधूनमधून काहीतरी कुजबुजत होत्या. तसं एकदा तिची सासू एकटीच शेतात फेरफटका मारायला गेली आणि ही संधी साधून एक शेजारी तिच्या घरी आली. तिनं आवाज दिला, सुनबाई, अगं ये सुनबाई, अगं काय करतेस? अगं वाईट जरा चहा प्यायचा होता ग, चहाची जरा तलब झाली होती, घेऊ घे रिकामा कप आणि मला एवढा साखऱ्या दे भरून. अगं माझ्या साखऱ्यात संपलाय घरातला. पर ते नव सुनबाई, अगं तुझी ती म्हातारी सासू कुठं गेली? ती कुठं दिसना झाली? तिचा आवाज ऐकल्याबरोबर सासू दारात दत्त म्हणून उभा राहिली आणि ती म्हणाली, काय काम काढलंस ग लक्ष्मी? अगं म्हातारी अजून जित्ती हाय जित्ती, आणि तुझं काय काम होतं ग इकडं? असं म्हणल्याबरोबर ती शेजारीन आपला पदर सावरत तरा निघून गेली. पण म्हातारीनं तो कप हातात घेतला आणि म्हणाली, अगं लक्ष्मी, तुझा हे कप तरी घेऊन जा ग. असं म्हणून म्हातारीनं तो कप असा भिरकावून दिला की त्या कपाचं तुकडं कुठं पडलं हे म्हातारीला बी दिसलं नाही. म्हातारीनं पदर कमरेला खावला, अंगणात उभी राहिली आणि म्हणाली, आतापासनं माझ्या सुनाकडं आणि माझ्या घराकडं वाकड्या नजरेनं कुणी बघितलं तर एकेकाचं डोळं काढून हातात देईल. हा, सखूबाई म्हणतात मला बी. म्हणजे म्हातारी होती तशीच खमकी. अख्ख्या पंचक्रोशीत भांडणाच्या बाबतीत तिचा हात कुणी धरू शकत नव्हतं. म्हणून म्हातारीच्या वाटेला बी कुणी जात नव्हतं आणि म्हातारीच्या घरी बी कुणी येत नव्हतं. पण एके दिवशी ती म्हातारी पडली आजारी आणि गावच्या दवाखान्यात दाखवलं, पण तिला काही गुण आला नाही. म्हणून तिला दुसऱ्या दवाखान्यात नेलं, तालुक्याच्या ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत तिचा मुलगा आणि तिचा नवरा हे दोघं गेले. आता आलेली ही संधी सोडायची नाही म्हणून ती शेजारीन पुन्हा आली तिचं राहिलेलं काम अर्धवट करायला. पुन्हा आली आणि तिनं आवाज दिला, सुनबाई, अगं ये सुनबाई, अगं हायस का घरात? ते नव, तुझी सासू कुठं गेली या? काय दुखतंय बिकतंय का तिचं? नाही, म्या म्हणलं बापल्या घेऊन गेले ती तिला, म्हणून म्हणलं काय दुखतंय बिकतंय का? अगं सुनबाई, तुला म्हणून सांगते, तुझी ही सासू आहे ना, अगं लई बेकार आहे. आता हे बघ ना, आता तुलाच वाटत असेल ना ग की मी आयाबायात हिंडावा, फिरावा, त्यांच्या संगत गप्पा माराव्यात, पण तुझी सासू कुठली जाऊ देती या? आणि होय ग, तुझ्या गाडीत ह्या 2च पड्या आहेत ती वय. अगं तुझ्या सासूकडे तर लई डाग आहे ती आणि पैसा बी बक्कळ आहे, तर तुला ह्या 2च पड्या, हे काय बरं नाही बघ. अगं पण म्या म्हणते, तू एवढी दिसायला चांगली आहेस आणि शिकलेली बी आहेस, पर तुझ्या बानं तुला हिथं दिलंच कशा पाहिजे ग? अगं तसं नव्ह, तर माझा पोरगा राजबिंडा आहे आणि मला जमीन बी बक्कळ आहे, पर त्याचं अजून लगीन झालं नाही. अगं बघ की तुझी एखादी भनबिन असेल. हां, पण पोरगी मात्र दिसायला चांगली पाहिजे बरं का, अगदी तुझ्या ग. माझा पोरगा नाही एवढा चांगला, हाय काळा सावळा, पण त्याला काय झालं, सून नगू का चांगली आणि तुझ्यागत शिकलेली बी पाहिजे बघ. हां, माझा पोरगा नाही शिकलेला, पण त्याला काय झालं, सून नगू का शिकलेली, अगदी तुझ्यागत पाहिजे. हां बरं, तसं नव सुनबाई, अगं म्या म्हणते, तुझा मालक दत्तूबा तर पितो का आता? नाही तसं नव्ह ग, अगं त्याचं लगीनच होईत नव्हतं आणि लगीन व्हायच्या आधी तो लई दारू पित होता बघ. त्याला कुणी पुरगी बी देत नव्हतं, पण म्हातारीनं त्याला आण घातली होती की लगीन होईस तर तू दारूला हात बी लावायचा नाही. आणि त्यानं बी ऐकलं की, पण म्हातारी कसली चाप्टर आहे, आणलं की तुला हुडकून कुठनं तरी. बरं येते म्या, असं म्हणून ती शेजारीन आल्यापासून तिनं जे तोंडाचा पट्टा चालू ठेवला होता तो जाईपर्यंत तिनं बंदच केला नाही आणि ती निघून गेली. पण जाता जाता विद्याच्या मनात मात्र ठिणगी टाकून गेली आणि विद्या विचार करायला लागली, खरंच आपला नवरा दारू पित असेल का? नाही, हे काहीतरी खोटं सांगत असेल.
पण ती खोटे कशा पायी सांगल, हे खरंच असेल तर नाही नाही हे तर खोटंच असेल असं म्हणून ती परत आपल्या कामाला लागली. हा ना, काही दिवसानंतर तिला मुलगा झाला, विद्याला मुलगा झाला. म्हणजे पहिला मुलगा झाला म्हणून तिचं सगळीकडे खूप कोड कौतुक होऊ लागलं. सासू सासरे तर तिचे अगदी लाड पुरवत होते. त्या नातवाला सांभाळण्यात त्यांचा अख्खा दिवस जात होता आणि त्याचं कौतुक चालू होतं. पण तेवढ्यात त्या दत्तोबाचे मित्र त्याला म्हणले, ते नव दत्ता, अरे पार्टी बिर्टी काय देतोस का नाही? अरे ते नव, पर तुला पोरगा झालाय नव्हता आणि तू तर म्हणला होतास ना की लगीन व्हायस तरच पेणार नाही, आणि आता तर पोरगा बी झालाय, त्याला काय होते? चल आम्हाला पार्टी पाहिजे, पण आमच्या संगत तुला बी यायला लागतंय बघ, आमच्या संगत तो बी घ्यायची, त्याला काय होते? असं म्हणून त्या मित्रांनी त्या दत्तूबाला त्या दिवशी जबरदस्ती केली. आणि लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच दत्ता त्या दारूला शिवला होता. त्याच्यानंतर मात्र अधूनमधून त्याला ती सवय लागली. पण त्या दिवशी घरी आल्यानंतर विद्याला हे समजलं आणि ती काळजीत पडली. पण तेवढ्यात तिची सासू तिला म्हणली, अगं सुनबाई, माझा पोरगा काय यसली बिसली नाही बघ, अगं लाखात एक हाय माझा पोरगा. पर म्या म्हणते तू नगस मनाला लावून घेऊ, घेतली असेल एखाद बार, त्याचं काय असते, तू नगस मनाला लावून घेऊ, म्या हाय ना. असं म्हणून म्हातारीनं वेळ मारून नेली. आणि नंतर असं वारंवार तो दत्तात्रय दारू पिऊन येऊ लागला. काही दिवसानंतर त्यांना दुसरी मुलगी झाली, पण त्याचं व्यसन काही कमी होत नव्हतं. उलट हळूहळू त्याचं व्यसन वाढतच होतं. आता कितीही प्रयत्न केले तरी आता व्यसनच त्याला सोडत नव्हतं, कारण तो व्यसनाच्या पूर्णपणे आहारी गेला होता. आणि त्याची बायको त्याच्यासाठी उपास तपास करीत होती, देवाला नवस करीत होती की माझ्या नवऱ्यानं दारू सोडावी म्हणून तिनं असंच एके दिवशी उपवास धरला. दिवसभर शेतात राबली, संध्याकाळी घरी आली. घरी आल्यावर लेकरं तिला बिलगली, आई आई म्हणू लागली आणि रडू लागली, भूक लागली म्हणू लागली. तिनं दुकानातून किराणा सामान खरेदी केलं, उसने पासने पैसे घेऊन सामान आणलं आणि पोरांना म्हणाली, हे बघा पोरांनो, आज माझा उपास आहे आणि म्या तुमच्यासाठी छान अशी पुरणपोळी करणार आहे. हा, पर एक सांगून ठेवते, म्या निवद दाखविला बिगर तुम्हाला खायला भेटणार नाही. आणि मुलं आनंदित झाली, कारण त्यांना बऱ्याच दिवसानंतर आज गोडधोड खायला मिळणार होतं, म्हणून ती आनंदित झाली. आणि कधी एकदा आपली आई पूजा उरकते, देवाला निवद दाखवते आणि कधी एकदा आपल्याला खायला मिळतंय, असंच त्यांना झालं होतं. म्हणून ते आईच्या जवळच बसले. तिनं पुरणपोळीचा सुंदर असा स्वयंपाक केला, घरात छान पाट मांडला, त्या पाटावर देवीची पूजा मांडली, पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढली आणि ती पोथी वाचायला बसली. अर्धवट पोथी वाचून झाली इतक्यात धाडकन दार वाजलं आणि तिनं बघितलं तर तिचा नवरा दत्तूबा डौलतच आला होता. तो आला, डायरेक्ट देवापाशी गेला आणि मागचा पुढचा विचार न करता त्यानं तो पाट उचलला आणि डायरेक्ट घराच्या बाहेर भिरकावून दिला आणि केलेला स्वयंपाकही त्यानं घरात अस्ताव्यस्त फेकून दिला. विद्या त्याच्या हातापाया पडत होती, त्याला विनवण्या करत होती, पण आज तर त्यानं हद्दच केली आणि त्यानं तिला घराच्या बाहेर काढलं. ती आपली लेकरं घेऊन अंगणात बसली, पण त्यानं तिला अंगणातूनही हाकललं. ती त्याला विनवण्या करीत होती, त्याच्या हातापाया पडत होती, अहो आजची रातभर तरी मला इथं बसू द्या. बाहेर आभाळ ढगांनी गच्च भरलेलं होतं, विजांचा कडकडाट चालू होता, ढगांचा गडगडाट चालू होता. आणि ती म्हणली, अहो या रात्रीच्याला म्या कुठं जाणार आहे, आजची रातभर तरी मला इथं बसू द्या की, म्या इथंच बसून राहते, म्या घरात बी येत नाही पण इथं बसून राहते, लेकरांनी घेऊन म्या कुठं जाणार आहे. पण त्यानं तिचं काहीच ऐकलं नाही. ती आपल्या लेकरांना घेऊन बाहेर अंगणात आली. इतक्या धो पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि आपल्या लेकरांचा जीव वाचवण्यासाठी ती पक्षी आपल्या पिल्लांसाठी तिला आसरा देण्याचा प्रयत्न करत होती आपल्या पिल्लांना, पण तिचा पदरच भिजला होता, तर त्यांना आसरा कुठून देणार. तिला काय करावं ते सुचेना, म्हणून तिनं इकडं तिकडं पाहिलं, पण तिला काही उपाय सुचेना. आता एवढ्या रात्रीचं मी कुणाच्या दारात जाणार, मी घरी तरी कुणाच्या दारात जाणार, म्हणून ती इकडं तिकडं बघत राहिली. तिनं मोठ्यानं हंबरडा फोडला, पण तिचा तो हंबरडा कुणालाच ऐकू गेला नाही. तो ऐकला फक्त त्या आसमंतात विरून गेला आणि त्या दोन जीवांनीच तिचा तो हंबरडा ऐकला. म्हणून तिला काय करावं सुचेना. इतक्यात तिनं आपल्या घराकडे बघितलं, ती पाठमोरी झाली आपल्या घराला. तिनं हात जोडले आणि तिच्या मनात शब्द आले, अखेरचा हा तुला दंडवत, अखेरचा हा तुला दंडवत. असं म्हणून ती आपल्या घराकडे पाठमोरी झाली. आणि आता मात्र सासर जवळ असूनही तिला सासर दूरचं वाटू लागलं आणि माहेर दूर असूनही तिला माहेर मात्र जवळचं वाटू लागलं. तिनं माहेरची वाट धरली आणि झपाझप पावलं टाकत ती माहेरची वाट चालू लागली आणि चालतच राहिली.
धन्यवाद.